नमस्कार माता भगिनींनो, मी नामदेव नगरे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तसेच ई-केवायसी बाबत देखील आपण या थोडक्यात समजून घेणार आहोत। काय अशी महत्त्वाची माहिती दिली गेली आहे, चला तर सुरुवात करूया आपण या महत्त्वपूर्ण व्हिडिओला। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सर्व पात्र महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया ही आजपासून सुरुवात झालेली आहे। तर यातील काही महिलांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये पैसे आले आहेत, तर काहींच्या आल्या नसतील। तर तुम्हाला असे वाटत असेल की आम्ही ई-केवायसीची प्रक्रिया ही पूर्ण केली नाही, त्यामुळे हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता नसेल आला। तर असं काही नाही, येत्या 2-3 दिवसांमध्ये सर्व पात्र महिला लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये हा 1,500 रुपये प्रमाणाचा सन्मान निधी वितरित केला जाणार आहे। तर कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही। लवकरच त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हा वितरित केला जाणार आहे 1,500 रुपये प्रमाणाचा हप्ता। तर राहिला माहिती ई-केवायसी बाबत, तर या महाराष्ट्रातील माता भगिनीच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती ही यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे। ही वाटचाल अशीच अखंडपणे पुढेही सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ladkibaheen.maharashtra.go.in या वेब संकेतस्थळावर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तर काही महिलांना ई-केवायसीची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एरर येत आहे। ही बाब शासनाच्या निदर्शनास आली असता त्याकरिता महाराष्ट्र शासनाने यामध्ये आजपासून मुदतवाढ देखील दिलेली आहे ई-केवायसी करण्यासाठी। तर पुढील 2 महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींची ही ई-केवायसीची प्रक्रिया ही पूर्ण होणार याची खात्री शासनाने या ठिकाणी दिलेली आहे। तर माता भगिनींनो, आजपासून आपल्याकडे येत्या 2 महिन्यापर्यंत ही वेळ दिली आहे। तसेच ही ई-केवायसी करण्यासाठी आपल्याला जास्तच आहे ही वेळ। त्यानंतर या संकेतस्थळावर जो येणारा प्रॉब्लेम आहे, एरर आहे, तो देखील अडचण दूर केला जाणार आहे। त्यामुळे ही मुदतवाढ मिळालेली आहे। तर सर्व महिलांची ई-केवायसीची ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यासाठी होती। तर इतरही आपल्या सर्व लाडक्या बहिणीपर्यंत ही महत्त्वाची अपडेट शेअर करा। तसेच आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील। चला तर माता भगिनींनो, भेटूया आणखीन अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।